हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आजचा व्हिडिओ जरा खास होणार आहे कारण माझं जे कपाट आहे ते मला ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं. ओ माय गॉड, काय माझ्या कपाटाची अवस्था झाली आहे. ही अशी अवस्था कशी काय झाली सांगतेस तुम्हाला. म्हणूनच चालू पण झालं कपडे वगैरे काढणं. आणि हेच ऑर्गनायझर आहे जे पार्सल आलं होतं. ते हे ऑर्गनायझर मिशोवरून मागवले होते मी. कशासाठी आहे ग ते? हे कपडे ठेवतो. हे माझ्या वाढदिवसाचं वय. हो का? कोणता ग? उद्या गेली तू मग दवाखान्यात होती ना. हां. उद्या मग दवाखान्यातून तेल ते राजनाला म्हणून आजी आली तर बाबाने माझ्यासाठी देश घेतला. ओके. आणि माझ्या वाढदिवसाला बापरे, मलाच तर कसं तरी वाटत आहे. काय आहे ग तो? देश हा, काय करताय तू? आता मनस्वी माझ्यासोबत हे कपाट लावू लागायला आहे. माहिती नाही किती वेळ होईल. तुझी साडी आहे. हा हो, किती वेळ होईल तर. आता मला या कपाटाचा खरंच लूक बदलवायचा आहे आणि ते दाखवतेच तुम्हाला मी आता. चला. या साड्यांपासून कपाट बरोबर ठेवायला सुरुवात करते. या सर्व साड्या मला हँगरमधून बाहेर काढून त्याला व्यवस्थित झटकून परत घडी करून हँगरमध्ये लावून घ्यायच्या होत्या. आणि लावता लावता बघते काय तर माझ्या साड्यांची कॉक्रोचनी अशी अवस्था केली होती. कपाटात अक्षरशः कॉक्रोच झाले होते. प्रत्येक साडीवर त्यांनी असं करून ठेवलं होतं. आणि काही साडीच्या मधात तर मला कॉक्रोचसुद्धा दिसला. त्यामुळे कपाट साफ करणं मला खूप जास्त गरजेचं झालं होतं. हे बघा, कपाट रचणं माझं का बरं झालं नाही तर काय झालं ना, मला बऱ्याच दिवसापासून बरं नव्हतं. तर मी बरेच दिवस आईकडेच होती आणि तिकडून आली. त्यानंतर आम्ही शिर्डीला फिरायला गेलो होतो. तर त्या धावपळीत 10 वेळा कपडे बाहेर काढणं आणि आतमध्ये ठेवणं असं चाललेलं होतं. आणि कपड्यांच्या खाली कॉक्रोचनी असं काहीचं करून ठेवलं होतं. आपलं वय वाढत जातं, वयाबरोबर आयुष्य संपत जातं, पण काही आठवणी अशा असतात त्या कधीच संपत नसतात. ही जी साडी मी तुम्हाला दाखवत आहे ही माझ्या पहिल्या दिवाळीची साडी आहे, जी मला प्रफुल्लरावांनी स्वतः घेऊन दिली होती. तिला मी फक्त एकदाच घातलं, अजूनपर्यंत ती तशीच आहे. त्यानंतर ही साडीसुद्धा खूप स्पेशल आहे, जी मला सोनूनी माझ्या पहिल्या ॲनिव्हर्सरीसाठी घेऊन दिली होती. तर अशा प्रकारे माझ्या साड्या सर्व ऑर्गनाईज करून झाल्या होत्या व्यवस्थित. लोशन दे ना. काय देऊ ग? लोशन दे. इथे टाकतो मी. इथे ठेवून दे लोशनचे डब्बा. टिक्का आणि लोशन आणि हे पावडर. टिक्का आणि तेल याच्यात टाकलं. नदीत मी आंघोळ करतो. कपडे तळाय नदीत आंघोळ करतो. आणि तळाय करतो. गंध पावडर मग घेऊन घेतो ते मग ते टाकून दे. कपाट साफ करता करता मला एक खूप स्पेशल खजाना सापडला होता. ते म्हणजे हे प्रफुल्लरावांचे जुने फोटो बघून असं वाटतं की आपल्यात वयानुसार वेळेनुसार किती बदल होत जातात. आधी हे कसे होते आणि आता कसे दिसतात. आपली परिस्थिती आणि आपल्या जीवनात आलेले अनुभव आणि त्याचबरोबर तुझं आपलं काय आहे मन हे बरं आपल्या जीवनात आणि मधात? आपल्या शरीरात बदल घडवून आणत असतात असं मला तरी वाटते. मी फॅन करते हे. काय करते तू? हे 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 दोन ड्रेस टाकून देतात. मग मी फॅनला हे अटकून ठेवतो. कोणत्या फॅनला? फुलं याची बटन नाही लावत. होऊ देशील की नाही आजचे दिवस माझे काम? आता वेळ होती ती या ऑर्गनायझरमध्ये कपडे ठेवण्याची. चला बघूया माझे कपडे यात व्यवस्थित बसतात की नाही म्हणून. मला तरी हे ऑर्गनायझर आवडले बऱ्यापैकी. क्वालिटी पण छान आहे आणि कमी रेटमध्ये मस्त आहे. 200 रुपयात 4 आले आहेत. मी माझ्या व्हिडिओमध्ये जेही तुम्हाला ऑनलाईन प्रोडक्ट बोलावलेले दाखवते
तर ते सहज मी माझ्यासाठी बोलावलेले असतात आणि मला हेल्पफुल वाटले तर मी तुमच्यासोबत शेअर करते. ते मी कोणत्याही प्रमोशनच्या वगैरे उद्देशाने बोलावलेले नसतात बरं का. आणि हे प्रफुल्लरावांच्या कपड्यांसाठी तर मला विशेष करून पाहिजे होतं. हे सगळे कपडे प्रेस करून आणायचे होते, पण मी व्यवस्थित बसते की नाही म्हणून तसेच त्याला ठेवून घेतले. त्यानंतर जे मनस्वी कपडे घालत नाही नेहमी ते ठेवण्यासाठी सुद्धा मला खूप महत्त्वाचे होतात हे ऑर्गनायझर. आणि हा जो मनस्वीचा फ्रॉक आहे हा तिच्या पहिल्या बर्थडेचा फ्रॉक आहे. फक्त तिने एकदा घातला आणि तसाच आहे. आपल्याला किती नसते की म्हणजे मस्त घेऊ दे आणि छान घेऊ दे, महागडा घेऊ दे, पण एकदा लेकरं घालतात आणि परत तो तसाच राहते आणि तो फ्रॉक अजून तसाच आहे. काय माहिती कोणाला कामी येईल की नाही म्हणून. मी मनस्वीचे सर्व फ्रॉक यात व्यवस्थित घडी करून ठेवून घेतले. 4 बॉक्स आले होते. त्यात माझे पूर्ण कपडे तर बसणार नव्हते, पण मी आधी विचार केला की कसे येतात, क्वालिटी वगैरे व्यवस्थित येते की नाही म्हणून तेवढेच मागून बघितले. पण छान आली आहे. वाटलं मला तर मग मी आणखी पण बोलवीन. मनस्वीचे कपडे तर पूर्ण एका बॉक्समध्ये बसणार नव्हतेच. मग मी काही कपडे जे नेहमी घालत नाही ते यात ठेवून घेतले आणि बाकीचे कपडे घडी करून बाजूला दुसरीकडे ठेवून घेतले. त्यानंतर एका बॉक्समध्ये माझ्या ज्या साड्या आहेत ज्या मी नेहमी वेअर करत नाही त्या ठेवून घेतल्या. आणि आणखी एक जुनी आठवण तुमच्यासोबत शेअर करते. हे प्रफुल्लरावांचं आमच्या एंगेजमेंटचं शर्ट आहे. ते त्यांनी टाकून दिलं होतं, पण मी आठवण म्हणून त्याला तसंच जपून ठेवलं व्यवस्थित. माझे कपडे तर सर्व घडी करून व्यवस्थित बॉक्समध्ये रचून झाले होते. आता ते कपाटात ठेवणार होते मी आणि त्यानंतर बघू मग माझ्या कपाटाचा लूक कसा दिसतोय ते. आणि मी या कपाटाला चाबी लावून ठेवणार आहे, कारण मला प्रफुल्लरावांचं रिॲक्शन बघायचं आहे. आणि ही खास विशेष आणि स्पेशल साडी माझ्या लग्नाची आहे. तिलासुद्धा मी 1-2दाच घातलं आहे, तशीच आहे ती पण. आणि आपल्या बायांचं कसं असते ना, आपल्याला काही वस्तू वापरायच्या तर नसतात, पण आठवण म्हणून जवळ ठेवायच्या असतात आणि मला तर आठवण म्हणून ठेवायला आवडतंच माझ्याकडे. कपाट रचायला घेतलं तेव्हा वेळ नव्हता माझ्याकडे, अर्धा ते 1 तास होता. पण विचार केला आज जर नाही केलं तर आणखी तसंच राहील म्हणून रचायला घेतलं. आणि बघा माझं रचून झालंसुद्धा कपाट. आणि असं ऑर्गनाईज कपाट बघून एकदम मनाला असं शांत आणि मस्त वाटत होतं. ते ऑर्गनायझर बोलावले ते मी असे खाली ठेवले होते खालच्या ड्रॉवरमध्ये. त्यानंतर वरच्या ड्रॉवरमध्ये अशा साड्या लावून घेतल्या होत्या दोन्ही बाजूला. आणि या दुसऱ्या बाजूला एका साईडला मनस्वीचे कपडे आणि एका बाजूला माझे कपडे ठेवले होते. आणि तरीसुद्धा बरीच स्पेस उरली होती. आणखी जर मला काही सामान ठेवायचं असेल तर मी ठेवू शकत होती. आणि तुम्ही आधी माझ्या कपाटाची अवस्था बघितलीच होती. थोडीशीसुद्धा जागा दिसत नव्हती, पण आता बऱ्यापैकी जागा होती. सायंकाळ झाली होती तर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली, दिवे लावून घेतले. आणि आज संध्याकाळी मला पुन्हा एक व्हिडिओ शूट करायचा होता रेसिपीचा, त्यामुळे फटाफट कामं आवरून घेतली माझी मग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रफुल्लरावांनी अचानक कपाट उघडलं. माझं लक्ष नव्हतं आणि ते थोडा वेळ पाहतच राहिले. एकदम तर नाही, पण बऱ्यापैकी आवडलं त्यांना ऑर्गनाईज करून ठेवलं तर. आणखी मला सजेशन देत होते ते की आणखी वरचं वगैरे साफ का बरं नाही केलं. चला सो बाय.